मला सांगा, की मग तुमचा नेमका लढा जो आहे तुम्ही एकीकडे म्हणजे महावितरण असं सांगतंय, की MERC महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी जे काही बोर्ड आहे त्यांचं, त्या बोर्डांनी सांगितलं आणि मग आम्ही ते शुल्क आकारतोय. बरोबर. असा अच्छा, आता अधिकार आहे का? MSCDCLचा क्लेम असा आहे, की व्हीलिंग चार्जेस रिटेल ग्राहकांकडनं घेण्याची परवानगी त्यांना MERCने दिली आहे. म्हणजे महाराष्ट्र बरोबर. राज्याचे विद्युत आयोग. ओके, आता प्रत्येक स्टेटमध्ये असं एक विद्युत आयोग असतं, जे त्या स्टेटमधल्या डिस्कॉम कंपनीचं टेरिफ मंजूर करतं. आता मुळातच इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये याचं प्राविधानच नाहीये. म्हणजे घरगुती ग्राहकाला वहन आकार लावायचं प्राविधान नाहीये. त्यामुळे हं, अल्टिमेटली MERCकडे पण ही अथॉरिटी नाही, की ते या आकाराला मंजुरी देतील. तर हं. MSCDCLचा हा क्लेम सपशेल खोटा आहे. ओके, त्यांच्या जेवढ्या पण म्हणजे ऑर्डर नंबर 48 पासून जर आपण वाचायला सुरुवात केली, तर ऑर्डर नंबर हं. 48 मध्ये 2016 मध्ये जी पास झाली होती, त्याच्यामध्ये MSCDCLनी ज्या प्रेयर्स केल्या होत्या, त्या प्रेयर्समध्ये त्यांनी स्पष्टतः व्हीलिंग चार्जेस ओपन ॲक्सेस ग्राहकांकडनं घेण्यास मंजुरी मागितली होती आणि MERCने त्यांना मंजुरी दिली पण होती. वार्षिक 5 हं. कोटी उत्पन्न वहन आकाराखाली ते गोळा करू शकतात, असं ऑर्डर नंबर 48 मध्ये नमूद केलेलं आहे. ते असून सुद्धा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने 2016 नोव्हेंबर पासून सर्वच ग्राहकांकडनं, म्हणजे ज्यांना आपण नॉर्मल टर्ममध्ये रिटेल ग्राहक म्हणतो, त्या ग्राहकांकडनं हं. पण वहन आकार गोळा करायला सुरुवात केली, जे बिलकुल बेकायदेशीर आहे. जो MSCDCLचा क्लेम आहे, की आयोगाने त्यांना मंजुरी दिलेली आहे, तर मुळातच हं. आयोगाकडे पण ही अथॉरिटी नाहीये. कारण की प्रत्येक स्टेट हं. कमिशनला ही अथॉरिटी आहे, की त्यांनी लोकल डिस्कॉम्सचे टेरिफ मंजूर करावे. बट कायदा असं सांगतो, की इट शुड बी इन अकॉर्डन्स विथ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट बरोबर. बायपास करून कुठलंही स्टेट कमिशन एखादा आकार मंजुरी देऊ शकत नाही. ती अथॉरिटी MERCकडे पण नाहीये.